भगवान विष्णु मंगलम मधुसूदनम मंगलम देवकी पुत्रो मंगलम गरुड़ध्वजः श्रीराम हनुमत सेव्यं श्रीकृष्णं भीमसेनितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजो श्रीगुरुभ्यो नमः हरि ओम। आईच्या दिवसाक हे रामनाथ संस्थान रामनाथी हांगा स्वामी येवचे निश्चय जाले नाशिल्ले। वारंवार कमिटीचे लोक येवन परतून परतून विचारत आशिल्ले सोमार आसा स्वामी येवता सोमार आसा स्वामी येवता कार्यालयाचा उद्घाटन करता हे सांगत आमगेले पत्रकारांनी सांगले फोनवर विचारतना रामनाथ येवचे प्रति टाइम त्याचीच कित्याक की म्हळ्यार शिवरात्रीक आमंत्रण दिले की स्वामी येवं का म्हणून किंतु अंदू वर्ष आमकां येवचे कठीण जाताले। अंदू वर्साक आमी महाशिवरात्रीक उपस्थिती ना आमगेले मुक्काम हांगा दिवचे जायनाशी आमी होन्नावरांत उरताची थंय खंयची एक कार्यक्रमाच्या निमित्तान अंदू वर्स येवच्याक आमकां थोडे कठीणाई आसा ते वेळी सोडून नाताले तांणी कसं जालें म्हळ्यार तेंच्यांनी सांजे येवन हांगा रावून हांगा उत्सव करून कुटूंब प्लॅन करता आसत कशी तरी कोण येवंक हांगा स्वामान सो ते एक अतूट भावना खंयचेय रितीन स्वाम्यान हांगा उपस्थित उरका स्वामी उपस्थिती कार्यक्रम घडका आमची भावना त्या वेळेत ताणें आमकां दाखोवन दिल्लो आसा। आताची सेक्रेटरी तांणी तांगे वक्तव्यांत स्वागतांत सांगले की माघ शुद्ध तृतीयाक 24 जानेवारी आमगेले प्रिय गुरुवर्य स्वाम्यांनी 2004 19 वर्ष पहिले 19 इयर्स बॅक ते कार्यालयाचे नूतन कट्टड वास्तू उद्घाटन केले। आफ्टर 19 इयर्स माघ कृष्ण प्रतिपदा माघ शुक्ल तृतीयाने माघ कृष्ण प्रतिपदेक आता स्वाम्यांकडच्यान रिनोव्हेशन जातले वास्तूचे पुन्हा ते आज उद्घाटन केले। त्यांनी सांगताना त्यांनी सांगले की अंदू वर्ष 24 जानेवारी ताकवे की माघ शुद्ध तृतीयाचे आशिल्ले 19 इयर्स बॅक 24th January was माघ शुद्ध तृतीया आणि आफ्टर 19 इयर्स माघ शुद्ध तृतीया ते 24 जानेवारी का आयल्या म्हणजे त्यांनी सांगितले विषय करेक्ट असा। एव्हरी तुमके एक सिंपल टेक्निक सांगले तुमगे जन्म दिवसाने पळया ते एव्हरी 90 इयर्स आक सर्वही अंग म्हणा पंचांग तिथी वार नक्षत्र योग करण आणि तुमगे डेट कसं नसा ते 19 इयर्स झाल्यानंतर सेम डेट सेम तिथी सेम वार सेम नक्षत्र सेम कर्ण सेम योग हे सर्वही आफ्टर 90 इयर्स झाल्यानंतर परतून रिपीट जाता। तुम्ही पळोवचे ना आता स्टार्टिंग म्हणजे जन्म आयल्यानंतर 90 इयर म्हणजे 19th इयर आक तदनंतर 38 आक तदनंतर 57 आक तदनंतर 76 आक तदनंतर आयुष उरलेली कित्याक की म्हळ्यार आयुष दिसाकूच आसा की आयु जायत पर्यंत आमगे शिव जायत आसा असं आमगे बट 76 पर्यंत आमकां खंडीतय अवकाश आसा। सो अंदू वर्स मस्त लोकांक सेम आयिल्लो आसा फुल पंचांगी केडो करता दोन अंग सेम येता। अंदू वर्साक तुमकां आसा कुंटा चातुर्मास जाले कुंटा चातुर्मास जातना दिव्य उत्सव तुमकां करताले आमी सेम डेट आणि सेम वार केले सोमवार आणि 16 ऑक्टोबर आयले म्हणजे दोन अंक तेनी हे दिले। आता आमकां खाली म्हणते खाली 10 वर्ष खात्याचे समय येता सो अशी प्रति वर्ष खंयचे तरी एक अंग ते मॅच जाता बाकी चार अंग मॅच जायना बट आफ्टर 19 इयर्स उठू ही पंचांग
स्टार्टिंगला कसं नाही असा त्या 19 इयर्सा सेम येता सो आता कसं सांगितलंय की औंदू वर्ष 24 जनवरी माघ शुद्ध तृतीया कसं नाही आईले ते करेक्ट असा तर कसं नाही चूक ना त्यांनी सांगले की आमके चुकताच पण त्यांनी करेक्ट सांगले त्यांनी सांगितलं तर आमके पॉइंट मिला उडो चेक आमका त्यांनी शिकी आजी आमके लोकचे निर्धार नाशे खंडितही निर्धार नाशे आमके एक कार्यक्रम अशिले हांगा वेळ नावचून आता मी हांगाय किंतु हांगेले पदे पदे तानी आई आम्ही हांगा महालक्ष्मी आई नंतर 2 पद येऊन गेले आई दिवसा फर्स्ट डे आई आम्ही 2 तारीख आले त्यांना आले कडे आम्ही सांगता की फाले येऊया म्हणजे फाले की आपण कडे फाले यानंतर आणि सांगा नशी कराय जायत बाबा येत आम्हाला आणि तुम्ही नारा आणतो त्याच्या आमको तशी सो आम्ही तथाच म्हणा जायत कडे आईच दिवसात आम्ही गायले आम्ही तर लक्षात घालू ना की कसं आहे ते डेट मार्क लक्ष असेल 6 तारीख म्हणून किंतु आज आम्ही काय केले नाही माघ कृष्ण प्रतिपदा हे गुरु प्रतिपदा आईच दिवसात पंचांगात गुरु प्रतिपदा म्हणलेला असा आणि गुरु प्रतिपदे दिवसाची रामनाथ तीर्थ स्वामी आगमन झालं असा आणि स्वामीला आगमन आणि पीठाधिपती झाल्यानंतर केन्नाही आम्ही पालखी उत्सवाक केन्ना उपस्थित राबिल नाशिले किंतु औंदू वर्ष प्रथम पंथा पीठाधिपती झाल्यानंतर तुमगे हे पालखी उत्सवान वेळेची आमका उपस्थिती करण्याचे अवकाश मेळ्ळा असा आणि कसं केले की म्हणाली मुकाबले 2 वर्षाचे शिवरात्री आपुलकी करच्या लागले ह्या वर्षाचे स्वामीनाची निश्चय झाले मुकाबले 2 वर्षाचे निश्चय हात करून तू करले म्हणजे ती मुकाबले शिवरात्री ताजे मुकाबले शिवरात्री स्वामीनाथ गुरु का म्हणाली ह्या भावना की कसं नाही जावं किती जावं आमच्या शिवरात्री की आम्ही कंठन उत्सव असती त्या प्रत्येक उत्सवांतू स्वामी उपस्थिती जावं त्या सोनाने आमच्या रामनाथ देवस्थानाचे भूमिसव मंडळी महाजन त्याचे जड आणि कसं अपेक्षा नाही केवळ ऑफिस कार्यालय एक कार्यालय बोर्ड वास्तू नाजला आणि कसं नाही नवीन कन्स्ट्रक्शन कसं नाही खाली ऑफिसाचे रिनोव्हेशन मात्र झाले की त्या वेळेची स्वामीने उद्घाटन करतात म्हणजे त्यांनी भावना ती भावना कोण गेलची आम्ही यत्ता आम्ही सांगायचं यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी मंत्रे तीर्थे दैवे दैवज्ञे भेषजे गुरो यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी हे सर्व लोकांचे कशी आम्ही भावना करताची कशी आम्ही त्यांचा विश्वास करताची तांका सिद्धी वैद्यची तशी प्राप्त जाता आम्ही गेलो देवान म्हणे एक श्लोक सांगितला असा मंत्रे म्हणाली आम्ही मंत्रांनी म्हणतात प्रतिदिवस गायत्री मंत्र म्हणताची ना त्याला अन्य खंचे तरी गुरु मंत्र आमका घेतील होता ते तू मंत्र म्हणताच किंतु कसं म्हणतात की म्हणाली बापसून म्हणले तर कोण नाम म्हणता तशी जाल्यार तुमका सिद्धी मिळणार त्या मंत्र पठण केले निमित्तान माक बर जाता आणि विश्वास तर मात्र त्या व्यक्तीक बर जाता जर ताका मंत्र आहे विश्वास गायत्री मंत्र म्हणला जन माका प्रचोदन जाता धियो योना प्रचोदया बरे बुद्धी प्रचोदन जाता आणि विश्वास होता ताका विश्वास तर मात्र त्या गायत्री मंत्र म्हणले ताका फल प्राप्त जाता मंत्रे तीर्थे तीर्थांत म्हणाली गोवा तीर्थ नाही म्हणाय काशी वाराणसी त्या तीर्थक्षेत्र थंय आम्ही कसं करतो की मला स्नान करतो अवखान स्नान करतो आम्ही कसं म्हणता की मला तू काशी वतासनी गंगा वाचून डुबकी मार म्हणतात बापसून डुबकी मार म्हणते तर तुझं डुबकी मारचे गेला त्या डुबकी नाही हाक स्वतः विश्वास का की गंगा नदी तू ना अलकनंता नदी तीर्थक्षेत्रांत ना पंढरपुरांत चंद्रभागा नदी थंय आम्ही अवखान स्नान केले नादर तीर्थ स्नान केले आमगे कसर पाप असा ते सर्वही निवारण जाता म्हणले विश्वासात होता बापाने सांगले की वाराणसी वताचा ते वचून स्नान कर सांगवताचा स्नान कर बाप तू सांगले की ते स्नान केले तुमको फल मिळेल स्वतः मना
विश्वास होता. त्या विश्वासात समजावकडे का फळ मिळत. मंत्रे तीर्थे दैवे दैवते. दैव म्हणाले देवाचे तुम्ही दवरुकाची अंत कसं नाही ना, कष्ट येवो सुख येवो दुःख असो कसं नाही रीतीवर आम्ही देवाच्या विश्वास दवर का. दैवज्ञ ज्योतिषशास्त्र ते लोकांना ज्योतिषी ॲस्ट्रोलॉजी म्हणतात. ॲस्ट्रोलॉजरांना ते लोकांना सांगितलं होतं ताणे योग्य रीते सांगा कसं नाही सांगायला जाय ना. इथे की म्हणाली केलो कशी असती म्हणाली देव त्या व्यक्तीला उपासनाक देव तथास्तु करतात. सत्यम विधातुम निज भृत्य भाषिता. एक पंत अशी गेलाय ज्योतिषाला गेलो म्हणजे काही भावना सांगल्या ते व्यक्ती कसं म्हणाले की म्हणाले मागे एक नवीन घर जाऊ का, मागे एक नवीन घर बांधका, नवीन वास्तू बांधका केन्ना म्हाका योग मिळताले म्हणून ते ज्योतिषाला विचार. त्या ज्योतिषान कसं सांग म्हणाले तू आणि नवीन घर बांधचे नाका, नवीन जाग आणि घेवचे नाका, तुका जाग आणि बांधिले घर तुका मिळताले एक 2 महिन्यात तुका मिळताले कसं योग असा. तू आणि नवीन घर बांधचे नाका म्हणून तांका उत्तर दिले गेले. कडे पडले 2 महिन्यानंतर ताका जाग आणि बांधिले घर ताका प्राप्त झाले. प्राप्त जाऊन घेऊन कडे त्याची भटा कापून घेत आणि गृह प्रवेश केले. म्हणजे ताणे त्या व्यक्तीचे विश्वास ठेवले, त्या व्यक्तीचे विचारले आणि देवानं त्या ज्योतिष व्यक्तीला कोण सांगले की तुका 2 महिन्या भितरी घर आणि जाग बांधिले घर तुका मिळता म्हणून कोण सांगले ताण के उपासने कर देवान तथास्तु केले. त्यातून सत्यम विधातुम निज भृत्य भाषिता. आपल्या भक्ताले वाक्य सत्य करचे देव तो 100% ते तथास्तु करून देतात. जायना जले वैकेची ते भक्ताले वाक्य सत्य करची केली देव केनाही तत्पर जाऊन आम्हाला रक्षण करतात. तशी दैवे दैवते भेषते गुरु. भेषते म्हणजे डॉक्टर. 2 लोकाले खंचेही आम्ही कोण का एक डॉक्टर आणि एक ॲडव्होकेट आम्ही तर कसं नासा उठू सांगू सोडता ना जले कसं पडाय केंद्र केली होता. डॉक्टरांनी समज सांगेल ना तो कडे औषध त्याकडे तू केल्याची जाता. ॲडव्होकेटाक तुम्ही संपूर्ण सत्य सांगेल ना तो कडे ते वाद चर्चा का जाय कडे तो तुमचा होता पहिल्या सांगताची नियम नाही. तर ॲडव्होकेट आणि डॉक्टराले कसं नासा उठू सांगू सोडता, हिस्ट्री कसं नासा उठू सांगू सोडता, बाकी तो कडे कसं नाही करत. तुम्ही मात्र उठू समज सांग ह्या भेष डॉक्टराले त्या डॉक्टराचे व्यक्तीचा विश्वास होता. विश्वास ना दिले आमको गुण जाय ना के लोकांना आम्ही कसं म्हणता की म्हणे ताका त्या डॉक्टरला तागेला हात गुण लागले ताका आराम जाता म्हणून सांगताय. मला तुम्ही ऐकलं होणार ताका आगे आणि लागणार आहे ते तागेल्याची हात गुण लागले मात्र आगे ताप थंडी कमी जाता म्हणून सांगताय. तागे हात गुणाचे हा विश्वास असा. तो एमबीबीएस केला की पीएचडी केला की एमडी केला की असं नाही होत ना का. बट तागे हात गुण ताणे इंजेक्शन दिले माका आराम जाता म्हणजे त्या एक विश्वास उतारले कसा आणि टाकू सोडून गेलो तो कोणाला आणि दुसऱ्याला बरं ना. आमगा 1000 डॉक्टर सांगून किती तू एक चेकअप कर, तू एक इंजेक्शन दे, तू एक चेकअप कर, तू एक इंजेक्शन दे तशी करतो ना. एक डॉक्टर आले विश्वास दवर गेले तागे कडच्या घेता तागे हात गुणा हा बर जाता. तागे हात गुणा बर जायचे कारण कसं की मला हे व्यक्ती ना त्या व्यक्तीचा विश्वास आहे. तू गेला हाताने मग इंजेक्शन मिळाला तू मग 4 औषध दिले मग बर जाता मी सांगले पुरो तर बर जाता. आणि अंतिम भेषते गुरु. गुरुचे विश्वास, गुरुचे भक्ती, गुरु सांगितले वाक्याच्या रीतीने श्रद्धा आजी आम्ही येऊच्या कारण कसं की मिळाली रामनाथी कुमिसाव मंडळाने स्वामी योग्य उद्घाटन करता स्वामी उपस्थित ह्या कार्य चौका मिळताना विश्वासाक आम्ही आले आणि देवानं तशी तांका कोरगी देवानं अनुग्रह केले. ह्या इथ लोकांचे मंत्रे तीर्थे दैवे दैवते भेषते गुरु यादृशी भावना खंची रीती तुम्ही भावना दवरत सिद्धीर भवती तांका सिद्धी त्याची रीती देव अनुग्रह करता म्हणून देवाने सांगितलं सर एक अवकाश असं एक श्लोकानं तुम्ही प्रस्तुत केलं. मुकाबील दिवसांतू
हांगा शिवरात्री येवचे जायना किंतु मुक्कामी 2024 शिवरात्री पर्यंत 24 शिवरात्री उपस्थित उरता आज सांगून दवरता आता किती सांगितली म्हणाली नाजला आणि परत रामनवमी येतात रामनवमी होते मुक्कामी शिवरात्री आणि रामनवमी त्यातून आता सांगलाय आणि परत टेन्शन घेऊच नका आरामशीर हांगा 1 वर्ष शिवरात्री समोर होता 24 आದ್ರೆ ನಿಶ್ಚಿತ 25 ಕೊಳವೆ 24 सांगे अंतु हांगा केन्नाय आमगे स्वामी हे संस्थानाबद्दल मस्त अभिमान केन्नाय सांगतात एक रामनाथ देवस्थान सदा सर्वदा आम्ही सांगितल्याप्रमाणे वागून गेलो त्यांनी सांगितल्याप्रमाणे चलोन गेलो वर्ताचे एक संस्थान म्हणाले रामनाथ संस्थान म्हणजे आमगे स्वामी आमकाही मस्त पंत सांगले आणि आमकाही त्याची रीती त्यांनी प्रीती की ना एक गौरव की ना संस्थानाचे कसं एक आचार विचार असतील त्याची त्यांनी चलोन म्हणतासाठी त्याकडून आमकाही संतोष असं मिळेल मुक्कामी दिवसांतू हे रामनाथ देवालय संस्थानाचे कीर्ती हे भरभराट कसं असा अभिवृद्धी घडका आईच्या दिवसाक केवळ कार्यालयाचे उद्घाटन झाले किंतु हांगा ह्या साइडाक एक बिल्डिंग असा वास्तू असा त्यांनी नवीन वास्तू निर्माण करता त्यांनी संकल्पित केला असा नवीन रूम्स करता त्यांनी संकल्पित केला असा हाली तुमकने स्वाम्यांपैकी विषय आयला की मस्त लोक स्वाम्यान भक्तांनी वेगळे की स्वाम्यांनी रामनाथी कमिटीच्या सांगका की नवीन रूम्स आणि करका स्वाम्यांना परत गाडी दिल्या तशीच रामनाथी वेगळे कर काम गेलो मस्त लोकांना वेगळे सांगा आम्ही सांगलाय रामनाथी कमिटी आयले त्यांनी विषय काढले आम्ही प्रस्ताव करत आहोत आम्ही जाऊन प्रस्ताव करण्याची अशी असताना मुक्कामी दिवसांतू त्याची पैकीच त्यांनी कार्यारंभ करताले त्याची पैकीचे पेपर्स त्यांनी आता मुक्कामी परमिशन खातीर त्यांनी गव्हर्नमेंटाले अप्रूवल खातीर त्यांनी पेपर्स आणि पेटून दिला असा मुक्कामी दिवसांतू तुमको मात्र नाही आमको पैकी इच्छा असा की रामनाथ संस्थानांतू बरे एक रूम्स जावका ते रूमा व्यवस्थित झाले निमित्तान मस्त तुमगे महाजन की गुलाबी जन आम घेऊन गेलो 2 दिवस राहून गेलो त्या देवाला सेव करत असताना भाग्य काही प्राप्त जाता की सांगचे कारण कसं की मला आमगे घेऊन गेलो त्यांनी सांगत असत की जाऊ का रामनाथ जाऊ का मस्त वर्ष झाले जाताना स्वामींना सांगा आता मी कमिटीच्या ह्याची सांगता की म्हणे ते कार्य शीघ्रातिशीघ्र तुम्ही आरंभ करचे आणि देवाला अनुग्रहानं आणि वीर विठ्ठलाला अनुग्रहानं ते कार्यवैद्यची योग्य रीतीने कोणाला अडचण की कसने रीती तुमचं तापत्र यानाशी त्या सर्वही कार्य तुमच्या हातानं घडून घेत असेल शक्ती सामर्थ्य देव तुमचा अनुग्रह करो तशीच है रामनाथ देवस्थानाची कीर्ती ही अभिवृद्धी जावो आणि मस्त भाविक जन तशी कुळावी जन स्वामीला हांगा आगमन जाता म्हणजे हांगा लोक आई असाची तांगे वैयक्तिक जीवनांतू तांगे कसं कष्टशील असते त्या देवाला प्रार्थना केल्या निमित्तान सर्वही परिहार जावो तुमच्या जीवनांतू तुमच्या उद्योग व्यवहारांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत उरो अशी देवचरणी आणि गुरुचरणी प्रार्थना करीत आमगे आशीर्वाद परत भाषणाचरणी मंगल